नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील पान नंबर 41वरील भाषासूत्रम 3 हे बघूया. या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण लकार जगत लीट लकाराला सुरुवात केली होती आणि या भाषासूत्रम 3मध्ये हा लीट लकार म्हणजेच परोक्ष भूतकाळ आपल्याला सविस्तर समजावून सांगितलेला आहे. तर तो आपण समजावून घेऊया. बघा, भूतकालः भूतकाळ त्याचे 3 प्रकार. प्रथमः भूतकालः, द्वितीयः भूतकालः आणि तृतीयः भूतकालः. प्रथमः भूतकालः म्हणजेच अनद्यतनः भूतकालः, ज्यालाच आपण म्हणतो लंग लकारः, जो आपण 8वीमध्ये शिकलोय आणि त्याचं त्यांनी उदाहरण म्हणून एक दिलंय अगच्छत. अगच्छत हे गमगच्छ धातूचं लंग लकार प्रथम पुरुष एकवचन आहे. तसंच द्वितीयः भूतकालः, द्वितीय भूतकाळ म्हणजेच परोक्षः लीट लकारः, लीट लकार. तर त्याचं त्यांनी उदाहरण दिलंय जगाम. जगाम हे सुद्धा गमगच्छ धातूचंच आहे, फक्त लीट लकार प्रथम पुरुष एकवचन आहे. आणि तृतीयः भूतकालः त्याला म्हणायचं सामान्यः किंवा अद्यतनः भूतकालः म्हणजेच लुंग लकारः आणि याचं उदाहरण दिलंय अगमत. अगमत. आता पुढे परोक्ष भूतकालः अतिप्राचीनत्वं सूचयति. आपल्याला माहिती आहे जो परोक्ष भूतकाळ आहे म्हणजे जो लीट लकार आहे तो अतिप्राचीनत्व सूचित करतो. म्हणजेच काय, तर खूप प्राचीन काळी घडलेल्या घटना सांगण्यासाठी आपण लीट लकार किंवा हा परोक्ष भूतकाळ वापरत असतो. परोक्षः नाम अक्षणोः परम. परोक्षः म्हणजे काय, अक्षणोः परम म्हणजे आपल्या डोळ्यांच्या पलीकडे. म्हणजेच काय, ज्या गोष्टी आपण बघितलेल्या नाहीत, ज्या गोष्टी आपण प्रत्यक्ष बघितलेल्या नाही आहेत, अशा गोष्टी, अशा प्राचीन काळी घडलेल्या घटना सांगण्यासाठी आपण हा लकार वापरत असतो. परोक्ष भूतकालस्य प्रकारद्वयम्. आता परोक्ष भूतकाळाचे 2 प्रकार आहेत. कोणते 2 प्रकार? अभ्यस्तः आणि आमन्तः. अभ्यस्त आणि आमंत असे परोक्ष भूतकाळाचे 2 प्रकार आहेत. पहिला बघा, अभ्यस्तः. यात काय दिलंय, प्रथमतः नवमगणपर्यंतम धातवः. म्हणजे पहिल्या गणापासून ते 9व्या गणापर्यंतचे धातू आहेत ते कशामध्ये येतात? अभ्यस्त परोक्ष भूतकाळामध्ये येतात. आणि कंसात लिहिलंय केचन अपवादाः आणि काही याला अपवाद सुद्धा आहेत. तर आमन्तः, आमंत परोक्ष भूतकाळामध्ये दशमगणीयाः धातवः म्हणजे 10व्या गणाचे धातू आणि निजंताः किंवा प्रयोजकाः. तर निजंत म्हणजे काय ते आपल्याला आपल्याच पुस्तकामध्ये पुढे अभ्यासायचंच आहे. तर निजंत सुद्धा याच्यात येतात. आणि दीर्घ ई, दीर्घ उ, रु, ए, ओ स्वरादयः धातवः तथा च केचन अन्ये धातवः. म्हणजेच काय, ई, उ, रु, ए, ओ या स्वरांनी सुरुवात होणारे धातू आणि काही अजून बाकीचे धातू हे कशामध्ये येतात? आमंत परोक्ष भूतकाळामध्ये येतात. आता आपल्याला माहिती आहे की धातूंचे एकूण 10 गण आहेत. म्हणजे प्रथम गण पासून 10व्या गणापर्यंत 1 ते 9 कशात येणार? अभ्यस्तमध्ये आणि 10व्या गणाचे आमंतमध्ये येतात. आता इथे त्यांनी आपल्याला लीट प्रत्ययाः म्हणजे ज्याप्रमाणे आपण याआधी कोणकोणते लकार पाहिलेले आहेत 8वीपासून, तर लट लकार म्हणजे वर्तमान काळ, लंग लकार म्हणजे भूतकाळ, त्याच्यानंतर लोट लकार म्हणजे आज्ञार्थ, विधिलिंग लकार म्हणजे विद्यार्थ आणि भविष्यतकाल म्हणजेच लृट लकार हा सुद्धा आपण बघितलाय. तर या सगळ्यांचे आपण परस्मै पदाचे तसेच आत्मनेपदाचे प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुषाचे प्रत्यय अभ्यासलेले आहेत. आता आपल्याला लीट लकाराचे प्रत्यय बघायचे आहेत. लीट प्रत्ययाः परस्मैपदम, एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि पुरुषः प्रथम पुरुषः. आता मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की लीट लकाराचे फक्त प्रथम पुरुषाचेच प्रत्यय आहेत. तर असं का आहे? तर आपण लीट लकाराने खूप प्राचीन काळी घडलेल्या घटना सांगत असतो. मग तेव्हा मीही स्वतः नव्हते आणि माझ्यासमोर असणारे तुम्ही म्हणजे तुम्हीही नव्हता,
स्वतःला आपण म्हणतो उत्तम पुरुष, मग उत्तम पुरुषही नव्हता आणि मध्यम पुरुषही नव्हता, त्याच्यामुळे आपण थर्ड पर्सन विषयी बोलतोय, म्हणजेच त्या काळी जे लोक होते त्यांच्याविषयी आपण बोलतोय, म्हणून इथे प्रथम पुरुष तर प्रथम पुरुषाचीच फक्त प्रत्यय आहेत. आता ते प्रत्यय बघूया. अतुस किंवा अतुहू, उस किंवा उहू, म्हणजे काय प्रत्यय आहेत? अतुहू उहू प्रथम पुरुष. हे परस्मै पदाचे झाले. आणि आत्मने पदाचे बघा. ए आते इरे प्रथम पुरुष. तर हे झाले लीट लकाराचे प्रत्यय. आता बघूया पहिला प्रकार त्यांनी दिलाय अभ्यस्त लीट लकार परोक्ष भूतकाळ. अभ्यस्त लीट लकार दिलाय म्हणजेच परोक्ष भूतकाळ. तर बघूया. अभ्यास नाम पुनरावृत्ती. अभ्यास म्हणजेच काय? पुनरावृत्ती. पुनरावृत्ती म्हणजे एखादी गोष्ट सारखी सारखी करणे. अतः प्रथमवर्णस्य पुनरावृत्तिः यस्मिन् भवति सः अभ्यस्तः परोक्षभूतकालः. आता अभ्यस्त परोक्षभूतकाळ म्हणजे कोणता? तर जिथे पहिल्या वर्णाची म्हणजे जिथे पहिल्या अक्षराची पुनरावृत्ती होते, म्हणजे जिथे पहिलं अक्षर 2 वेळा येतं, जेव्हा द्वित्व होतं त्याला काय म्हणायचं? अभ्यस्त परोक्षभूतकाळ. आता यथा उदाहरण दिलं आपल्याला. दा धातू आहे, त्याची रूपं दिली आहेत. ददौ, ददतुहू, ददुहू. म्हणजे बघा द द असंही 2 वेळा आलंय, द्वित्व झालंय, म्हणून काय म्हटलंय? पहिल्या वर्णाची काय आहे? पुनरावृत्ती आहे. तसंच पा, पपौ, पपतुहू, पपुहू. ज्ञा, जज्ञौ, जज्ञतुहू, जज्ञुहू. दृश, ददर्श, ददृशतुहू, ददृशुहू. या, ययौ, ययतुहू, ययुहू. आता बघूया लीट रूप आणि पप म्हणजे परस्मै पदाची लीट लकाराची रूपं. आता बघूया कसं दिलंय त्यांनी. धातुहू या कॉलममध्ये धातू दिलेत. त्यानंतर प्रथम पुरुष एकवचन, प्रथम पुरुष द्विवचन आणि प्रथम पुरुष बहुवचन अशी रूपं दिलेली आहेत. आता ती वाचूया. गम एक पप, जगाम, जगमतुहू, जगमुहू. चर एक पप, चचार, चेरतुहू, चेरुहू. तृ एक पप, ततार, तेरतुहू, तेरुहू. नम एक पप, ननाम, नेमतुहू, नेमुहू. पत एक पप, पपात, पेपतुहू, पेतुहू. नि एक पप, निनाय, निन्यतुहू, निन्युहू. बुध एक पप, बुबोध, बुबुधतुहू, बुबुधुहू. दा 3 पप, पप म्हणजेच काय? परस्मै पद. ददौ, ददतुहू, ददुहू. मुच 6 पप, मुमोच, मुमुच्यतुहू, मुमुचुहू. भुज 7 पप, बुभोज, बुभुजतुहू, बुबुजुहू. कृ 8 पप, चकार, चक्रतुहू, चक्रुहू. ज्ञा 9 पप, जज्ञौ, जज्ञतुहू, जज्ञुहू. आता इकडे बघा, इकडे पण तसंच केलंय. वच 2 पप, उवाच, ऊचतुहू, ऊचुहू. हन 2 पप, जघान, जघ्नतुहू, जघ्नुहू. लिख 6 पप, लिलेख, लिलिखतुहू, लिलिखुहू. नृत 4 पप, ननर्त, ननृततुहू, ननृतुहू. शक 5 पप, शशाक, शेकतुहू, शेकुहू. श्रु 5 पप, शुश्राव, शुश्रुवतुहू, शुश्रुवुहू. पुढे आहे बंध 9 पप, बबंध, बबंधतुहू, बबंधुहू. कृश 1 पप, चुक्रोश, चुक्रुशतुहू, चुक्रुषुहू. भू 1 पप, बभूव, बभूवतुहू, बभुवुहू. वस 1 पप, उवास, ऊशतुहू, ऊशुहू. अस 2 पप, अस 2 पप, आस, आसतुहू, आसुहू. भंज 7 पप, बभंज, बभंजतुहू, बभंजुहू.
हे झाले पप म्हणजे परस्मै पदाची रूप. आता लीट रूप आणि आप म्हणजे आत्मनेपदाची बघूया. आता पुन्हा तसंच आहे. धातू प्रथम पुरुष एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. पहिला दिलाय भाष एक आप म्हणजे आत्मनेपद. बभाषे बभाषाते बभाशिरे. रम एक आप. रेमे रेमाते रेमीरे. वंद एक आप. ववंदे ववंदाते ववंदिरे. वृध एक आप. ववृधे ववृधाते ववृधिरे. मन चार आप. इथे पप्प झालंय आप. मेने मेनाते मेनीरे. नी एक आप. निन्ने निन्याते निन्नीरे. पुढे बघा. बुध एक आप. बुबुधे बुबुधाते बुबुधिरे. दा तीन आप. ददे ददाते ददीरे. मुच सहा आप. मुमुचे मुमुचाते मुमुचिरे. भुज सात आप. बुबुजे बुबुझाते बुबुजिरे. क्रू आठ आप. चक्रे चक्राते चक्रीरे. ज्ञा नऊ आप. जज्ञे जज्ञाते जज्ञीरे. ही झाली सगळी अभ्यस्त परोक्ष भूतकाळाची रूपं. आता दुसरा प्रकार आमंत लिट लकारः परोक्ष भूतकाळः. आता आमंत लिट लकार बघूया. त्याची रूपं कशी तयार होतात. तर आपण आधी बघितलं की आमंतमध्ये दशमगणीय हा धातवः म्हणजे 10व्या गणाचे धातू असतात, निजंत असतात आणि ई उ रू ए ओ या स्वरांनी सुरू होणारे धातू असतात. तर बघा त्यांनी मूळ धातू 10व्या गणाचा एक धातू घेतलाय पूज अधिक विकरणम. आता आपल्याला माहिती आहे 10व्या गणाचं गणविकरण असतं अय, ते लावलंय. अधिक आम हा प्रत्यय लावलाय कारण की आमंत आहे. आम आहे ज्याच्या अंती किंवा ज्याच्या शेवटी त्याला म्हणायचं आमंत, म्हणून आम लावलाय. बरोबर आमंत अंगम म्हणजे मूळ धातू अधिक विकरण अधिक आम हे जर एकत्र केलं तर काय तयार होतं. आमंत अंग हे तयार होतं. म्हणजेच पूजयाम हे झालं आमंत अंग. त्याच्यामध्ये अस किंवा भू किंवा क्रू या धातूंची अभ्यस्त रूपाणी म्हणजे अभ्यस्त रूप त्याला जोडायची, जी आपण आता मगाशी बघितली ती, आणि मग काय तयार होईल आमंत क्रियापदम. आता हे जे पूजयाम हे आमंत अंग तयार झालंय. जर त्याला आपण असं धातूचं अभ्यस्त रूप लावलं तर बघा पूजयाम अधिक आस पूजयामास. पूजयाम अधिक बभूव पूजयाम बभूव. पूजयाम अधिक चकार पूजयांचकार. आणि पूजयाम अधिक चक्रे पूजयांचक्रे. आता पुढे आपल्याला इथे रूप दिली आहेत त्यांनी. पुन्हा धातू कथ धातू 10व्या गणाचा आहे. 10 उप पप आप. प्रथम पुरुष एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. तर बघूया. कथयामास कथयामासतुः कथयामासुः. कथयाम बभूव कथयाम बभूवतुः कथयाम बभूवुः. कथयांचकार कथयांचक्रतुः कथयांचक्रुः. कथयांचक्रे कथयांचक्राते कथयांचक्रीरे. पूज धातू 10वा गण उभयपद पप आप. पूजयामास पूजयामासतुः पूजयामासुः. पूजयाम बभूव पूजयाम बभूवतुः पूजयाम बभूवुः. पूजयांचकार पूजयांचक्रतुः पूजयांचक्रुः. पूजयांचक्रे पूजयांचक्राते पूजयांचक्रीरे. त्याच्यानंतर ईक्ष धातू आहे. पहिला गण आत्मनेपद. इक्षामास इक्षामासतुः इक्षामासुः. इक्षाम बभूव इक्षाम बभूवतुः इक्षाम बभूवुः. इक्षांचक्रे इक्षांचक्राते इक्षांचक्रीरे. गम धातू त्याचा निजंत घेतलाय. गमयामास गमयामासुतुः गमयामासुः. गमयाम बभूव गमयाम बभूवतुः गमयाम बभूवुः. गमयांचकार गमयांचक्रतुः
गमयांचक्रुः, गमयांचक्रे, गमयांचक्राते, गमयांचक्रीरे. तर ही होती आमंत लीट लकाराची रूपं. आता आपण हे सोडवूया. बघा काय म्हटलंय, योग्य लीट रूपैही वाक्यानी पूरयत. काय करायचं आपल्याला, तर योग्य लीट रूप वापरून ही वाक्य पूर्ण करायची आहेत. पहिलं वाक्य बघा काय दिलंय, कंसम डॅश कृष्णः, आणि कंसात आपल्याला धातू दिलाय त्यांनी हन, हन हा धातू दिलाय. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, आता वाक्यातला कर्ता काय आहे, तर कृष्णः. कृष्ण हा कर्ता प्रथम पुरुषी एकवचनी आहे, म्हणून हन या धातूचं सुद्धा प्रथम पुरुष लीट लकाराचं प्रथम पुरुष एकवचनाचं रूप वापरायचं, जे की आहे जघान. म्हणून काय येईल, कंसम जघान कृष्णः. याचा अर्थ काय होईल, कृष्णाने कंसाला मारले किंवा ठार केले. दुसरं, अप्सरसः स्वर्गे डॅश, आणि कंसात शब्द दिलाय नृत. आता अप्सरसः हे काय आहे, प्रथम पुरुष बहुवचनी कर्ता आहे, म्हणून नृत धातूचं सुद्धा लीट लकार प्रथम पुरुष बहुवचन घ्यावं लागेल. ते काय आहे, ननृतुः. ननृतुः म्हणजे अप्सरा स्वर्गात नर्तन करीत होत्या. तिसरं वाक्य, अर्जुनः बाणम डॅश, आणि कंसात दिलाय मुच धातू. आता अर्जुनः हा वाक्यातला कर्ता आहे, जो प्रथम पुरुषी एकवचनी आहे, म्हणून मुच धातूचं सुद्धा लीट लकाराचं प्रथम पुरुष एकवचन घ्यायचं, जे की आहे मुमोच. अर्जुनः बाणम मुमोच म्हणजे अर्जुनाने बाण सोडला. पुढे, पुरा ऋषयः हिमालये डॅश, आणि कंसात वस धातू दिलाय. तर आता ऋषयः हे काय आहे, प्रथम पुरुषी बहुवचनी कर्ता आहे, म्हणून वस धातूचं सुद्धा प्रथम पुरुष बहुवचन घ्यावं लागेल आपल्याला, जे की आहे उषुः. पुरा ऋषयः हिमालये उषुः म्हणजे पूर्वी ऋषी हिमालयावर राहायचे. पाचवं वाक्य, वाल्मिकी रामायणम डॅश, आणि कंसात दिलाय रच धातू. आता रच हा धातू 10व्या गणाचा आहे, म्हणजे याचं आमंत रूप होणार आहे. तर बघा काय येईल, वाल्मिकी प्रथम पुरुषी एकवचनी कर्ता आहे, म्हणून रचयामास. वाल्मिकी रामायणम रचयामास म्हणजे वाल्मिकींनी रामायण रचले. 6वं वाक्य, व्यासः महाभारतम डॅश, कंसात कथ धातू दिलाय, गणेशः च डॅश, आणि लिख धातू. आपल्याला माहिती आहे व्यास महर्षींनी महाभारत सांगितले आणि गणेशाने म्हणजेच गणपतीने ते लिहिले. आता कथ धातू पुन्हा 10व्या गणाचा आहे, म्हणून आमंत रूप काय येईल, व्यासः एकवचनी कर्ता आहे प्रथम पुरुषी, म्हणून कथयामास. व्यासः महाभारतम कथयामास. गणेशः च, गणेशः पुन्हा एकवचनीच आहे, लिख धातूचं काय येईल, प्रथम पुरुष एकवचन लिलेख. गंधर्वाहा दुर्योधनम डॅश, आणि बंध धातू दिलेला आहे. गंधर्वाहा प्रथम पुरुषी बहुवचनी कर्ता आहे, म्हणून बंध धातूचं सुद्धा प्रथम पुरुष बहुवचन घ्यावं लागेल, जे की आहे बबंधुः. त्याच्यानंतर लवकुशौ श्रीरामम वंद म्हणजे लवकुशांनी श्रीरामांना वंदन केले. आता लवकुशौ हे काय आहे, प्रथम पुरुष द्विवचनी कर्ता आहे, म्हणून वंद धातूचं सुद्धा प्रथम पुरुष द्विवचन घ्यावं लागेल, जे की आहे ववंदाते. ववंदाते.
तर बघा, अशा प्रकारे आज आपण भाषासूत्रम 3 हे पाहिलेलं आहे. याच्यामध्ये लीट लकार आपण सविस्तर पाहिला, त्याचे 2 प्रकार अभ्यस्त आणि आमंत हे सुद्धा समजावून घेतलेले आहेत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.